लय दिवस झालं साऊंड नाही ना ऐकला. हे गाईज व्हॉट्सअप अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसानंतर आवाज रेकॉर्ड होतोय का नाही प्रॉपर हे सुद्धा माहिती नाही. रात्रीचे 2:30 वाजले. शुभमचा फोन आला होता. विषय असा आहे की तो ऑफिसवरनं फोन केला तिने. त्याची कॅब काहीतरी सीन झालाय, बुक नाही झाली का काहीतरी नाही का. मला पहिले गाडी काढू दे. आणि आपल्या 20ला आहे ना, मी खूप टायमिंग झालं काढलेलं पण नाही आहे. मला ॲक्च्युली ना गाडी चालवायची क्रेविंग होत होती, टाईम नव्हता भेटत. आणि जर अजून एक विषय झाला आपल्यासोबत, पाय डिस्लोकेट झालाय ना गुडघा, तर त्याच्यामुळं थोडंसं आहे ना माइंड असं वेगळीकडेच कुठल्या भलत्या दिशेने डायव्हर्ट होते. हवा भरली का नाही निखिलने काय पाहिजे, तर हिला बाहेर जाऊन स्टार्ट करायची. कारण 2:15 झाल्यात रात्रीचे. इकडं कसं ही नॉर्मल आवाज करत राहील. ग्लव्स पण घातले. पेट्रोल हिला फ्यूल अप करायला लागणार आहे. थोडं ॲक्टिव्हामधनं काढून टाकलं आहे, कारण याचे निखिल राईडला जाऊन आला होता ना, त्याच्यानंतर गाडी काढलीच नाही. निखिल शिर्डीला घेऊन गेला होता गाडी, शिर्डी साईबाबांना. तर तिकडचे पण गाडीने दर्शन घेतलेले आता प्रॉपर. व्हेरी गुड. निखिलचा एक्सपिरियन्स निखिलला डेंजर सांगत होता आल्या. म्हटलं गाडी म्हणजे चालवायची इच्छा त्याची फिटली. फार 250-500 किलोमीटरच्या आसपास लगभग गाडी चालली असेल ना त्या दिवशी. तर त्याच्या कानामध्ये आहे ना असं नुसता गाडीचा आवाज कंटिन्यू गूंग असं होत होता. तसं मी 2-3 सुपर बाईकर सोबत पण हा सीन झालेला ऐकलाय पहिले. त्याच्यामुळे ही गोष्ट थोडीशी नॉर्मल पण आहे, काही विषय नाही. होतं लाऊड गाडी थोडंसं जास्त चालवली ना, त्याचा आवाज थोडासा राहतो नाही का. ऑल्दो एवढी जास्त लाऊड नाहीये, गुड आहे. हा साऊंड एवढा पाहिजेलच, खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाहीये. मला वाटते 1 आठवड्यानंतर आज गाडी काढली. निखिलने व्लॉग का नाही बनवलं, पण निखिलने व्लॉग बनवायला पाहिजे होता जर साईबाबांना गेला होता. ठीक आहे, ऑल्दो इट्स ओके. गेला, जाऊन आला, गाडीचे दर्शन पण झाले. गाडी कशी चालली आहे कशी नाही चालली आता मी खूप दिवसानंतर काढतोय ना. वॉर्मअप पण नाही झाली. 1 आठवड्यानंतर काढली झाली, वॉर्मअप झाली. तासाभरात आपण रिटर्न येऊन जाऊ 3:30-3:15 पर्यंत. हेझर्ड लाईट चालूच ठेवतो. रात्र आहे ना, अंधार. रात्री जेव्हा गाडी काढतो तेव्हा प्रॉपर साऊंड येत असेल ना तुम्हाला, एकदम परफेक्ट साऊंड करते काय. कारण कसं दिवसाचा आहे ना काहीच शोर नसतो, काय नाही, दुसऱ्या गाड्यांचं हॉकिंग नाही ना, काय नाही. त्याच्यामुळे ना नाईटमध्ये व्हॉइस क्वालिटी 1 नंबर येत असेल. किती दिवसांनी गाडीचा आवाज ऐकतोय यार. शुभमचा फोन आला म्हणून, नाही जर ना आज पण गाडी नसती काढली. रात्री काढल्यामुळे तर अजून जास्त लाऊड वाटते, कारण बाकीचा काहीच आवाज नाही ना त्याच्यामुळं. शुभ्याचा जर फोन नसता ना आला, मला नाही वाटत हा ब्लॉग बनला असता. शुभ्या म्हटला या तेवढाच कॉन्टेंट बनल. माझ्या कॉन्टेंटचा जसा विषय आला ना, काहीच विचार नाही केला, डायरेक्ट निघालो यार. पाय माझं दुखतोय यार, काय सांगू तुम्हाला पायाचा विषय. पण कसं मॅनेज करतो आता. मला चालायचं तर नाही ऑल्दो सध्यासाठी, मी जास्त वॉक नाही करू शकत असा विषय झालाय खरं सांगायचं याल तर. काय मधुर आवाज आहे यार हिचा.
आय रिअली लव्ह दिस मशीन गाईज. गणपती बाप्पा गुड मॉर्निंग. तसे बी रात्रीचे म्हणजे सकाळचे 2:30 वाजलेत ना. इथं शंकराचं मंदिर आहे. गुड मॉर्निंग भोलेनाथा. गुड मॉर्निंग गणपती बाप्पा. थँक्यू फॉर दिस लाईफ. बस एवढंच बोलायचं. जे दिलंय ना त्या गोष्टीसाठी आहे ना थँक्यू बोलायचं यार. एक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे आहे ना. मी लय काय काय गोष्टी माझ्यामध्ये आहे ना चेंजेस करायचा प्रयत्न करतोय माहिती का. कधी होतात कधी नाही होत. कधी सिच्युएशन साथ देतात कधी नाही देत. सगळे डॉगीज आहे ना बघायला आलेत काय. जय श्री हनुमान. इथं हनुमानचं मंदिर आहे. इथं दत्त महाराजांचं मंदिर आहे. गोप्रोला बाय चान्स आहे ना 92% चार्ज होता म्हणून. जर गोप्रोला चार्ज नसताना मला वाटतं मी एक अर्धा तास तर चार्जिंगला लावला असता आणि मग निघालो असतो. हे अशा रोडत नाही. इथं गाडी आहे ना गाईज. इथं गाडी आहे ना नॉर्मल स्पीडला पण नाही चालू शकत आहे की ॲव्हरेज स्पीड मेंटेन नाही करता येत. ऑफ रोड आहे आला की आमचा. कसा आवाज येतोय. पूर्ण ऑफ रोड आहे माहिती का. पुण्यामध्ये आहे ना जो गाडी चालवेल ना तो लडाखला हमेशा चालवणार यार. म्हणजे चालवू शकतो तो. भाई हाय डॉगी. काय आवाज आहे ना. My sexy lady guys, sexy bomb. पळवायची जास्त नाही. ओके मध्ये चालवायची. जेवढीला शांत चालवल ना तेवढीला सेक्सी चालते यार. आणि जास्त रफ चालवण्यामध्ये कधी कधी येते मज्जा 1-2 मिनिटासाठी. पण जेवढी हिला प्रेमात चालवल ना तेवढी भारी चालते. साऊंड पण लय भारी करते. गोप्रो मध्येच बंद कसं काय झालं काय कळलं नाही मला पण. खालची लाईट ब्लिंक करते ना तर मला असं वाटलं गोप्रोची पण लाईट आहे ना ब्लिंक करते. रेकॉर्डिंग होते. आता केवढं रेकॉर्डिंग झालंय केवढं नाही काय माहिती. एवढी काय स्लो डाऊन राहिली. आवाजाची मजा करूया जरा. आता लय दिवस झालं साऊंड नाही ना ऐकला. कसा आहे साऊंड ऐकला का.
थोडंसं फ्युलअप पण करायचं, पेट्रोल पंपावर जाऊया आधी. मी केपी साईडला गाडी घेऊन नाही गेलो अजून कधी. गेलो असेल का नसेल ते नाही माझ्या लक्षात येईना, पण नाही गेलो. असं निघलोय ना एवढ्या दिवसांनंतर, तर मला लिटरली असं फील यायला लागलंय की लॉंग राईडला असंच आता निघून जावं. आरसा पण पुसलेला नाही. मला बालक लावा नाही भेटलं, पण म्हटलं चल जाऊ दे, रात्र आहे, काय एवढी गरज नाही आपल्याला. कन्स्ट्रक्शन तर एवढे झालेत ना इकडे सगळीकडं, काय बोलायचं. झाडं तर इकडे तेवढी दिसणार नाही, तेवढे कन्स्ट्रक्शन आहे. पाण्यामध्ये आहे ना, म्हणजे पावसामध्ये आहे ना, हे सगळं वल्ल वल्ल असतं, पूर्ण पाणी साठलेलं असतं इथं अख्खं. आता हे ऑफिस मधले सगळी सुटलेली असणार, लोक बरीच असणार. मी जरा जास्त लवकर निघलो यार, लवकर नव्हतं निघायचं म्हणून. कधी कधी हा टाइम आहे ना लवकर जात पण नाही, आणि कधी कधी असं वाटतं यार टाइम किती लवकर निघून गेला. चांगला टाइम असतो तर लवकर निघून जातो, वाईट टाइम असतो ना तो नाही लवकर निघून जातो, असं आपल्याला फील होतं. पण तसा विचार नाही करायचा, माहिती का. ऑल इज गुड, जे होतं ना आयुष्यात चांगल्यासाठी होतं.
दॅट इज द ओनली मंत्र. एवढं ठेवावं लागतं. आईला लय लोक निगेटिव्ह बोलतात माहिती का प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना. आजूबाजूला जेवढे लोक बघतो ना मी एक्सपिरियन्स करतो मित्रांमध्ये पण म्हणा अननोन सगळे असे फुल ऑफ फिल्ड विथ निगेटिव्हिटी असं झालंय. मला असं टॉक्सिक फील होतं. सॉरी असं सीन आहे. पावसाचे छोटे छोटे थेंब पडतात ते पण थांबा जरा. पाऊस नका पाडू आता सध्या 1 तास तरी प्लीज देवा. प्लीज 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 घरी जाईपर्यंत काय नको. आज शांततेमध्ये सगळं राहू द्या असं झालंय सीन. आता बाकीची सगळे पोरं बिरं असतील ना त्यांच्या समोर मला इकडनं गाडी घालायची नाही. रस्ते खराब आहेत नाही तर साऊंड ऐकायला नले भारी मजा येते. हवा कमी आहे यार. काय थोडीशी हवा कमी. हवा नाही भरली का मायनर पंक्चर तर नसायला पाहिजे पण हवा भरली पाहिजे. गाडी वॉश पण नाहीये माहिती का. मी तसाच निघलोय. तसाच म्हणजे आता रात्रीचं काय वॉश करू मी. पण स्टील गाडी वॉश पण नाही केली. जेव्हापासून साईबाबांचं दर्शन घेऊन आल्यानंतर तेव्हापासून गाडी वॉश नाही केली. इकडं पाऊस आलाय रे. पाऊस नाही लागला तर बरं होईल. हा उन्हाळा आहे ना ऑलमोस्ट आता जुलैची 7 तारीख आहे. 7 जुलै. एवढ्या लवकर नाही पाऊस पडत. 15 जुलैच्या आसपास पासून चालू होतो. पण इकडं पाऊस आहे ना पुण्यामध्ये ऑलमोस्ट 10-15 दिवस अगोदरच चालू झालाय. आणि लय दिवसांनी आहे ना ब्लॉग बनवायचा विषय चाललाय ना तर ही फिलिंग मस्त हवा लागते ना थंड थंड मजा येते यार. शुभम सुटलाय 2 वाजता. 2:30 वाजले. मला असं का वाटतंय की शुभ्या 2:30ला सुटणार आहे. मला त्यांनी थोडं लवकर बोलवलंय. काय माहिती काय विषय. चलो इट्स ओके नो वरीज. इथं एक गर्दी कंटिन्यू असते का. इथं आल्यानंतर मला जुन्या ऑफिसची आठवण येते लिटरली. वाटलेलंच आडवा दाबणार. एवढा वेळ सरळ चाललेला. लोक अशी गाडी चालवतात ठीक आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्यापेक्षा जास्त इंटेलिजन्स असल्यासारखी नाही चालवायची. ओव्हरटेक करून असेल कोण तर करून द्यायचा. रेस बीस नाही लावायची.
मस्त साऊंड करते, साऊंड ऐकायचा मजा यायला लागली. मला वाटतं शुगाचा फोन आलाय आणि थोडासा टाइम पण घालवायचा आहे, म्हणजे पोचायचा आधी, कारण मी लवकर पोचले. एक 15-20 मिनिटानंतर नाही का, 15 मिनिटांनी तरी जातो, जरा थांबतो कुठंतरी. कारण फक्त एवढंच, कारण मला आला भाऊचा फोन आला. त्याला सांगतो भाई गर्दी बिर्दीमधनं जरा साईडला थांब, आपल्याला नाही गर्दी आवडत. हॅलो, बोल ना. येतोय आतमध्ये, 2 मिनिटात पोचतोय. ऐक ना गर्दीमध्ये थांबू नको, साईडला थांब जिथं गर्दी नसेल. बस स्टॉप पाशी नको थांबू, गर्दीमध्ये मला गाडी घालायला नाही चांगलं वाटत. हा ठीक आहे, आलो. ते ना खरं टॉक्सिक वाला फील होऊन जातो माहिती का. शायनिंग मारते करते, मला त्या गोष्टी नाही तेवढ्या करायचं, कधी येत नाही डोक्यात. 360चं कधी जुगाड होते मला काय कळना झाले राव. ठीक आहे, बघूया जसं होईल तसं करायचं. प्रत्येक गोष्टीला आपापला काही ना काहीतरी टाइम आहे. जेव्हा जी गोष्ट व्हायची तेव्हा ती होणारच आहे. असं फ्लो मध्ये राहायचं, निगेटिव्ह नाही राहायचं. अरे म्हणजे मी निगेटिव्हचा विषय ह्याच्यासाठी एवढा बोलतोय, हायलाईट का करतोय, लय जास्त टॉक्सिसिटी चालली आहे माहिती का ही प्रत्येक गोष्टीमध्ये. आता काय गोष्ट आहे काय नाही ते जाऊन दे. शुभ्याला वाटत असेल मी त्या साईडनी येतोय, त्याच्या फ्रंट साईडनी, पण मी दुसऱ्या गेटनी चाललोय. शांती में जाने का अच्छी के दिल में एक अच्छी. किती दिवसांनी हा डायलॉग म्हणतोय मी. कधी कधी ना माझ्या जेव्हा ब्लॉग बघतोय ना तेव्हा असं लय वेगळा फील येत होता माहिती का. नो रेव नथिंग, एकदम चिल में दिल. कोणाला घंटा कळलं बी नाही पाहिजे कुठं राहिला हे शुभ्या. मिले मारणार याला ह्यो जर लोकांमध्ये थांबला असेल ना तर. बस स्टॉप पाशी थांबलाय म्हटला. कुठला बस स्टॉप पाशी? भाईच्या वर्ग बघताय जाताना. या ना इकडे या. त्या साईडला थांबलाय भाऊ, मित्राला घ्यायला आलोय मी. शुभ्या पळत आलाय भेंडी गाडी घेऊन. आता 4 महिने झालं शुभ्यानी गाडी बघितली पण नव्हती. म्हटलं तिकडे जायलाच नको, चल बस. आईच्या गावात हळू 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 बसला का. आता आवाज काढू शकतो मी. असं जाऊ आपण, असं जाऊ इकडनं मागच्या रोडने, खराडीवरनं जाऊ. फक्त वळखीची नाही भेटली पाहिजे, जाऊन दे बंदच राहू. डॉगी 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 या. आईचं गाव करूया ना. असं इकडनं जाऊया, जाऊ ना आता काय थोडस इथून. आईच्या गावात युटर्न नाही मारत, वळखीची भेटायला लागलं तिथं. आईच्या आईचं
माझ्या बॅच वाली पण आत्ताच सुटत्यात, माझ्या बॅच पण आत्ताच सुटते, ओळखीचे होते मग. ए नको नको जाऊ आपण, कशाला पोरींना भेटायचे, एड पोरींना भेटवायचं असतं दरवेळेस, आला काय ना काहीतरी करायचं असतं. जाऊया डायरेक्ट. हा कुठं पोरींना भेटत बसतो. केला शेवटी आणि फोन. आलो मी आता. भेटायचंय. ए ऐक ना, कुठे तू? अरे ब्लॉग मध्ये उगाच येईल. सांग तू, मी येतो तिथं. मी ब्लॉग बंद नाही करणार आहे मग, आताच सांगतो. शुभ्या ऐक ना, मी काय म्हणतोय, मी ब्लॉग बंद नाही करणार मग, ती ब्लॉग मध्ये येईल. आणि मेन म्हणजे दुसरा विषय असा की माझ्याबद्दल सांगाय नको कुणाला तिकडं. नाही सांगणार मी, आहे ना. ऐक ना, तिला इकडे बोलव कुठंतरी. हा अलीकडे बोलव. नाही इथं कुठंतरी कॉर्नरला बोलव, ह्या साईडला. ओळखीचे भेटली ना माझ्या वांदे होतील. मला ओळखतात राव पोर. ठीक आहे ना, एवढं काय. हा पण इकडं कसं ऑफिस मध्ये आपल्याला काय हे नाही रे. हे तू बंद हो. हा हो, इथं थांबू. भाई आपण जरा इंट्रोवर्ड आहे. मी बालक लावा का नाही लावला, आता मला असं फील व्हायला लागले. साले मी बालक लावा पण नाही लाव. आय जस्ट वॉन्ट टू हाईड माय आयडी. का मी असा आहे स्टुपिड, काय माहिती काय झालं बे. शुभ्या, जेव्हा माझी वहिनी हा व्लॉग बघल तेव्हा शुभ्याचं काहीच लवकरच लग्न होणार आहे, याच आठवड्यामध्ये आहे पुढच्या. आज तारीख आहे 7 तारीख आहे आणि 16 तारखेला म्हणजे हा एक दीड आठवडा आहे. त्याला कुणाला घेऊन या. ए साल्या, कुणाला घेऊन या म्हणतोय. बर कुठे आहे ती. बापरे, मी आज ते मास्क बी नाही लावलं माहिती. रुमाल आहे वाटतं माझ्याकडं. नाही रुमाल नाही. हा दुसरी पॅन्ट घातलेली मी आज. यो जस्ट लॉक माय आयडी. मी असं थांबतो. हा काय करशील. थोडंसं काय क्रॉप करणार मी. वहिनी बघा यो काय करतोय. मी नाही कट करणार. मी पहिलेच बोलले भाई, मला कंटेंट भेटतोय मग. काय नको आवाज बिवाज. पब्लिक पूल नाही करायची मला. अशा ठिकाणी तर अजिबात नाही करायची. घे ना, आहे की जाईल तशी मग. अरे निखिल गेला होता शिर्डीला गाडी घेऊन. रिटर्न आल्यावरती एक्सपिरियन्स सांगत होता.
काय म्हणतोय या ना इकडेच ये, गाडी घेऊन या. हे अरे कशाला तुमच्या नाण्याची टांग वाय ब्लॉग मध्ये येणार फालतू मध्ये. ती का बोलवती तिला इथं बोलव याड्या. अरे तिला बोलवते. चाललाय. हा मग ती चालत येईल नाही इथं एवढा उतावळा नाही बनायचं. चल नाही तर जाऊ दे. चल घरी चल घे. तिला म्हण ये इकडं मी लय शाय आहे म्हणावं मी येत नाही मी लाजतो म्हणावं. मी आहे ना तुझ्यासोबत. अरे पण चल नको चल लवकर हे काच बंद करायचं. चल पटकन पटकन चल. लगेच मिळून जायचंय जास्त टाइम नाही घ्यायचं. चल बर माझी ID लपव. हा तोंड लपव. काय इकडे काय रास्ते तोंड मी तसं भेटलोय तिला. शुभ्या उगाच थांबलो राव. आई शपथ इथं वैकीचे असतात रे माझ्या. अरे कॅब मिस झाली माझी. काय बोलते? किती दिवसानंतर काय बोलते कशी? तू सांग लग्नात घडलं ते सांगेल कोण भाई. पोरगी पसंत गेली काय लपून लपून. झालं त्याचं ठरलं लग्न आता. हा ठरलंय पण तेही नाही सांगितलं दाखवून. दाखव त्यांनी मला पण नाही दाखवली अजून. मी आता बोलली काय का नाही दीडची आहे माझी. काय हळू जा गाडी हळू चालव. येस येस चालवणार आहे. शुभ्या मी एवढा वेळ तिथं थांबलो मला धाडधूड होत होतं फक्त. मी जेव्हा हिला घेऊन बाहेर पडतो ना तेव्हाच असा इंट्रोवर्ड होतो काय माहिती कसं काय. बाहेर जेव्हा हिला घेऊन बाहेर पडतो ना चाले हिला हा तेव्हा मी इंट्रोवर्ड होतो कसं काय काय कळत नाही मला. मस्त येतो ना. लय धूळ मारती रे ट्रक. अच्छा इथं सफाईचं काम चालू आहे. पण नाही घेऊन गेलो मी अजून. 150ला पण नाही नेली अजून. लय फाटती. कॉन्टिनेंटल चालवत होतो ना हा विमाननगर एअरपोर्ट सिम्बायसिस 180 पर्यंत नेले. नाही रे
का रे? लागलं ना मी घाबरतो, गाडी फिरत थांबना. नाही थांबत ती गाडी, कंट्रोल नाही होत. हा? गाडी कंट्रोल नाही होत तशी. हो. गणपती बाप्पा मोरया. चेकिंग नव्हती ना पुढं? इथं कशाची चेकिंग असते रे? पाऊस यायला लागला. गाड्याचं लय वास येते रे. कशाचा वास येते? कसला तरी स्मेल येतोय का? हा, गाड्याचं लय वास येते मागून. हा तेच मला वाटलं इथं कुठंतरी काय जळलंय काय एरियात. या रेडिएटर का? एरिया मध्ये काहीतरी जळलं असेल इथं. हो, टायर जळल्यासारखं. डायरेक्ट टाकतात म्हणजे? अच्छा, डायरेक्ट आडव्या येतात. ट्रकचा वास येतोय का?
इथं बघ कॉन्सेंट्रिक साईडला बघ, इकडे बघ आता. मागाशी लय गर्दी होती, मागाशी गर्दी होती लय. पाऊस वाढायला लागला आता हळूहळू. कशाला नको. एवढं डेंजर दिसतोय. काय झालं? काय करते बाई? कुठं फिरतोय तू? अरे ऑफिस वर आलो. कुठे गेलता? भरपूर का? 7,50,000 डुकाटी. ओपन कर. ती नाही, तू कोणती म्हणत होता? ट्रायम्फ 600 बेनेली आहे म्हणतोय काय?
मेंटेनन्स खूप आहे ना. दुकाटी म्हटलं यार येड पळेल. हा ना, मग लय मेंटेनन्स. येड पळेल, खरं येड पळेल. वीस ठीक आहे. म्हणजे कधी जाते टॉप तेच बघायचंय. 220 जाती, पण मी हिला 150ला बी नाही पळवली आतापर्यंत. कशामुळं माहिती, तू म्हणजे ह्या गाडीवरती आणि मी R15 नेली, डॉमिनर नेली 170ला, पण ही जी ना पॉवर अशी आहे की किती कधी निघून जाईल कळायची नाही, त्यामुळे 150च्या वर नेलीच नाही मी. नेऊ पण नको. चल हा चल बाय. धन्यवाद आल्याबद्दल. अच्छा धन्यवाद. कट कर. नाही आता धन्यवाद. कुठला सीन रे, मला माहित नाही, मी एडिटच नाही करत आजकाल, मी डायरेक्ट टाकून देते. आराम करू, धन्यवाद म्हणतोय. खरं तर मला शुभ्याला भेटायची एक्साइटमेंट होती आणि गाडी चालवायची एक्साइटमेंट होती. दोन गोष्टीसाठी मी बाहेर पडलो. एवढा दिवस काय ब्लॉग तर बनत नव्हता, पण शुभ्याचा फोन आला तसा असं नाही का वाटलं यार, म्हटला ये ब्लॉग बनवत. ठीक आहे म्हटलं येतो. म्हटलं ना 1 तासात येईल, 3:20 झाले, 1:15ला निघलो होतो. विदाऊट आवाज करता. चला गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच नेट नेल्याबद्दल, नेट आणल्याबद्दल. हो भाई. बरं वाटतं कधी कधी शांत झाल्यावरती आणि आवाज ऐकल्याबद्दल पण धन्यवाद. चलो गाईज, गुड बाय.